नमस्कार मंडळी, मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सीताराम देशमुख आपल्या सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, आपण घटस्थापना त्याचे मी 3 व्हिडिओज बनवले, भाग 1, 2 आणि 3. त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे खंडेनवमी. त्याच्यावर मी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण खंडेनवमी का साजरी करतो, कशी करायला हवी, त्या संदर्भात आपलं बोलणं झालं. त्याच्यानंतर मी एक संक्षिप्त स्वरूपात विजयादशमी, दसरा, सीमोल्लंघन यांच्या संदर्भात माहिती पार्श्वभूमी देऊन आधुनिक काळामध्ये आपण तो कसा साजरा करायला हवा यांच्याविषयी आपल्याशी बोललो. ज्या मंडळींनी ते व्हिडिओज पाहिले नाही त्यांना नम्र विनंती की अगोदर ते सगळे व्हिडिओज पहा, म्हणजे तुमची लिंक लागेल. आजच्या या व्हिडिओचा विषय आहे की सोनं वाटायला शिकवणारी सोन्यासारखी संस्कृती म्हणजे आपली भारतीय संस्कृती. कोणत्याही संस्कृतीमध्ये तुम्हाला असा शोधूनही दाखला सापडणार नाही की जी सर्व समाज घटकांना काय वाटायला सांगते, तर आपल्या जवळचं सोनं. आता सोनं हे किती मौल्यवान आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आता जेव्हा मी ते विजयादशमी संदर्भात बोललो तर काही जणांची मला मेसेज आली की सर, दसरा हे श्रीरामांनी रावणाचा वध केल्यानंतर सुरू झालं, तर त्यांची अगदी मी त्रोटक माहिती दिली ती. मी तुम्हाला अगदी सांगितलं होतं की ती संक्षिप्त माहिती आहे का, तर ती सगळं माहीत आहे आपल्याला. पण एक लक्षात ठेवा, दसऱ्याच्या अगोदरही मी त्या व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता आणि आताही सांगतो की विजयादशमी हे कोणत्या अर्थानं आपण साजरी करतो, तर विजय प्राप्त करण्याची. तर त्याची पार्श्वभूमी मात्र दसऱ्याच्या अगोदरही जाते बरं का. सीमोल्लंघन आणि विजय साजरा करणं ही जी काही मी घटना आपल्यासोबत चर्चिली ती मात्र भगवान श्रीरामांच्या पूर्वीही जाते. म्हणजे तो व्हिडिओ तुम्ही बघा, पटकन तुमच्या ते लक्षात येईल. तर सीमोल्लंघन म्हणजे मी काय सांगितलं होतं तुम्हाला, तो व्हिडिओ तुमच्यासाठी सविस्तर आहे, तो एकदा बघून घ्या. विजयादशमी आणि सीमोल्लंघन याच्याविषयी आपण सविस्तर बोललो. आता थोडक्यात माहिती घेतो दसरा, जे भगवान श्रीरामांविषयी आणि रावणांविषयी आपण थोडक्यात बोलून पुढे जाऊयात. आता बघा, दसहरा, दसरा, दसहरा, दशहरा, दशहरा. दस किंवा दश याचा जर तुम्ही कोणालाही अर्थ विचारला तर ते म्हणतील 10. दस किंवा दश याचा अर्थ काय होतो, 10. हरा म्हणजे पराभूत झाला, हरला. तर असा कोण हरला की ज्याला हे 10, 10 ही संख्या काहीतरी दर्शवते त्या व्यक्तीविषयी, तर ते होते रावण. कारण रावणांना आपण दशानन या अर्थाने संबोधितो. आता दशाननचा अर्थ काय होतो, आनन. आनन म्हणजे तोंड, आणि दश म्हणजे काय, 10. म्हणजे 10 तोंड असलेला, 10 डोके असलेला. आता आपण अशी गोची करून टाकतो, आपण शब्दशः लगे आपला कल्पना विस्तार करतो की 1, 2, 3, 4, इकडं 4, 5 आणि 10 डोके घ्या. आता अरे तसं नसतं ते. एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वाचं, गुणांचं वर्णन करताना कधी कधी लेखक, कवी अलंकारिक भाषा वापरतो. आता उदाहरण म्हणून मी तुम्हाला देतो, एखाद्या मुलानं खूप गोंधळ घातला, खूप सतावलं, आपल्याला रडून परेशान करून टाकलं त्यानं आपल्याला, तर बोलता बोलता आपण कसं बोलतो, काय मुलगा आहे तो, अहो त्यानं अख्खं घर डोक्यावर घेतलं. म्हणजे काय केलं, डोक्यावर घर घेऊन तो नाचत होता का, असा तुम्ही शब्दशः अर्थ घेणार का, नाही ना. किंवा आपण एखाद्या वेळेस असं म्हटलं की एखादा मुलगा हरवलेला आहे आणि आपण त्याचा सर्वत्र त्या शहरामध्ये, गावामध्ये शोध घेतला. मग शेवटी आपण थकून तो मुलगा सापडल्याच्या नंतर आपण एकमेकाशी बोलताना काय म्हणतो, काय मुलगा आहे हो, त्याच्यासाठी अख्खं गाव पालथं घातलं हो आम्ही. आता अख्खं गाव म्हणजे संपूर्ण गाव पालथं घातलं याचा शब्दशः अर्थ घेणार का तुम्ही. तर मग रावणांविषयी आलेलं हे जे विशेषण आहे दशानन, म्हणजे त्यांना 10 डोके आहेत, 10 तोंड आहेत, याच्यातून जर तुम्ही गर्भित अर्थ घेतला तर ते असं सांगता येईल आपल्याला की रावण हे प्रकांड पंडित होते. म्हणजे आपण आधी कधी म्हणतो ना, त्याला आपल्यापेक्षा डबल डोकं आहे हो, त्याचं डोकं फार चांगलं आहे, तर ते बोलता बोलता आपण तसं बोलतो. म्हणजे तो आपल्यापेक्षा दुप्पट वेगानं विचार करू शकतो. तर रावण हे प्रकांड पंडित होते. म्हणजे त्या काळात त्याने सांगितलं की ते 10 विचारवंताच्या बरोबर आहेत, त्यांना 10 डोके आहेत.
म्हणजे तुम्ही मी आणि एका दृष्टीनं विचार करूत, एका बाजूनं करूत, ते मात्र 10 बाजूनं सर्वंकष बाजूनं विचार करणारं व्यक्तिमत्व होतं. चला पटकन, आता तुम्हाला माहीत आहे, मी व्हिडिओ लांब होणार नाहीची काळजी घेत पुढे जातो. मग आता तो पुढं काय मुद्दा झाला वगैरे तुम्हाला सगळं माहीत आहे. आणि भगवान श्रीरामांनी शेवटी त्यांच्या एका चुकीची त्यांना शिक्षा दिली आणि त्यांचा वध केला रावणांचा. बरं, आता इथं हे सगळं थांबतं बरं का, कारण आपली भारतीय संस्कृती ही मृत्यूनंतर वैर संपते ही शिकवणारी आहे. आता हे मी नाही, हे रामायणच सांगते. भगवान श्रीरामांनीच तो आदर्श घालून दिलेला आहे आपल्याला. कसा? जेव्हा रावण हे आता अंतिम श्वास घेतायत, त्यांचे अंतिम श्वास घेतायत, आता तेव्हा तर ते काही श्रीरामांना मारू शकले नसते. मग तेव्हा तर श्रीरामांना केवढं मोठी एक संधी होती रावणांचा उपमर्द करायला. राम त्यांना काहीही बोलू शकले असते, त्यांचा उपमर्द करू शकले असते, अपमान करू शकले असते. श्रीरामांनी असं काही केलं का? असेल तर तुम्ही मला उदाहरण दाखवू शकता बरं का, की देशमुख सर श्रीरामांनी रावणाला खूप टाकून बोलले, असं केलं असेल तर तुम्ही मला दाखवू शकता बरं का. तर तसं नाहीये, अजिबात नाहीये. उलट श्रीरामांनी आपल्या लहान बंधूंना म्हणजे लक्ष्मणांना काय सांगितलं, की लक्ष्मणा, रावणांसारखा विचारवंत या जगात शोधून सापडणार नाही. तुम्ही त्यांच्या जवळ जा, ते आता त्यांच्या अंतिम समयी आहेत, अंतिम घटिका घेत आहेत. तर तुम्ही काय करा, त्यांच्यासोबत जाऊन राज्यकारभार, राजनीती यांचे धडे घ्या. त्यांच्यासारखा विचारवंत होणे नाही. त्याच्यातून आपले संस्कार दिसतात. श्रीरामांनी रावणाला शिक्षा दिली, याच्यात काही संदेह नाही, परंतु एका समतुल्य माणसाला कशी वागणूक दिल्या गेली पाहिजे यांचं एक आदर्श उदाहरणे आपल्याला श्रीरामाने घालून दिलेलं आहे. बरं, मग आता माझं असं एक वैयक्तिक मत आहे, की ठीक आहे, श्रीरामांनी त्यांना शिक्षा दिली, सगळं तिथं थांबलेलं आहे. उलट श्रीराम ते राज्य स्वतः घेऊ शकले असते. कोणतं? लंकेचं. पण तिथे त्यांनी कोणाला गादीवर बसवलं ते सगळं तुम्हाला माहीत आहे. आता बिभीषण वगैरे हे पुढं त्यांनी सगळ्यांना त्यांना बोलवलं आणि ते कुणाला राज्य दिले सगळं तुम्हाला माहीत आहे. मग मला आज असं वाटतं, की आपली ही जी संस्कृती आहे, आज आपण दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या रूपानं जे सोनं आणतो, ती सोनं घरात ठेवा म्हणणारी भारतीय संस्कृती आहे का? की आणा इकडं पटकन लपून ठेवून द्या, कुणाला सांगू नका? अजिबात नाही. आपली भारतीय संस्कृती हे सोनं आपल्या सोन्यासारख्या माणसांना द्यायला सांगते, द्यायला. मग मला तुम्ही सांगा, श्रीरामांनी रावणांचा वध केला, ठीक आहे. बरं, आता आपण काय करतो? आज श्रीरामांचे आदर्श घेणं ते राहिलं बाजूला. श्रीरामांना जे आपल्याला जगाला आदर्श होतील असे जे राजमार्ग रूपी पायवाट तयार करून दिलेली आहे, आपल्यासाठी एक आदर्श राजवाट तयार करून दिलेली, त्या राजमार्गावर जाणं सोडून देतो आपण. आणि आपण काय करतो? त्या रावणांचा पुतळा उभा करा, त्याचंच दहन करा. कधी कधी आपल्याला वाटते बाबा राम होते तेवढे महान, ते महान होते, त्यांना तो अधिकार होता रावणांना मारण्याचा आणि त्यांनी ते केलं. पण आपल्यातला रावण आधी जागा आहे का बघा ना, तो किती काय करतोय. आता आपण रावणांचा पुतळा जाळला म्हणजेच आपले भगवान श्रीराम मोठे होणार आहेत का? अरे ते विश्ववंदनीयच आहेत. तुम्ही रावणांचा पुतळा जाळला काय, नाही जाळला काय, श्रीराम हे आदर्शच आहेत. उलट श्रीरामांच्या गोष्टी किती चांगल्या पद्धतीनं आपल्याला जगासमोर मांडता येईल याच्यावर विचार केला पाहिजे का भडकपणं फक्त ते रावण दहन करीत राहायचं? म्हणून मला असं वाटतं की ज्याच्यावर टीका होईल अशा गोष्टी न करता श्रीरामांनी जे आदर्श घालून दिले आपल्याला, की माझा हा कट्टर शत्रू मी मारला, पण मारल्यानंतरही त्याचा मी उपमर्द नाही केला, त्याचा अपमान नाही केला, त्याच्या चांगल्या गुणांचं कौतुक केलं, जसं मी त्याच्या वाईट गुणाबद्दल त्याला शिक्षा दिली त्याला शिक्षा, पण त्याच्यात जे चांगले गुण होते त्याचा मी या विश्वाला कसा लाभ होईल हे पण बघितलं. आलं का लक्षात? म्हणून माझी आपल्या सर्वांना अशी विनंती आहे
की रावण दहन करून आपला वेळ घालवण्यापेक्षा आणि काहीतरी अपव्यय करण्यापेक्षा त्यांना आपले श्रीराम ना मोठे होणार आहेत ना लहान होणार आहेत. आपले श्रीराम आदर्शच आहेत. म्हणून मला असं वाटतं की ती गोष्ट आपण थोडीशी टाळूयात ती गोष्ट. का? ठीक आहे ना, आता झाली ती गोष्ट, श्रीरामाने दिला दंड, तेव्हा कोणी आलं का मधात त्यांना? उगा आपण ते कशाला करत बसायचं. तर हा व्हिडिओ मी जे तुम्हाला सांगत होतो की आपट्याच्या रूपानं जे आपण घरात सोनं आणतो, अशी एखादी संस्कृती आहे का भारतामध्ये, भारताच्या बाहेर किंवा जगामध्ये म्हणा तुम्ही, की जी सोनं आपल्या लोकांना वाटायला शिकवते? ती एकमेव संस्कृती आहे, ती म्हणजे आपली भारतीय संस्कृती. की आपलं हे जे आहे, जे काही आता सोन्यापेक्षा तर काही मौल्यवान नसतं बाबा या दैनंदिन जीवनामध्ये. असेल तर तसं काही सांगा तुम्ही मला. पैसे वगैरे कपडे हे तर सोडूनच द्या, पण ज्याला सोन्याची किंमत आहे ते सोनं जर आपली भारतीय संस्कृती आपल्या समाज बांधवांना वाटण्याची शिकवण देते, ती संस्कृती किती आदर्श असली पाहिजे. तर म्हणून मी याचा पुढील भागामध्ये आता थोडंसं त्या अनुषंगानं बोलणार आहे की आपण निसर्ग संवर्धन या हेतूकडं बघतच नाही, दसऱ्याकडं अजिबात बघत नाही. तर तो मी दृष्टिकोन पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे, आपल्या सर्व देणारच आहे. तेव्हा आपल्या सर्वांना नम्र विनंती की आपल्या समाज बांधवांना, आपल्या पाहुण्यांना विनंती करा की हा व्हिडिओ पहा, याच्यावर विचार करा आणि काही मुद्दा आणखीन विश्लेषित रूपानं आपल्याला हवा असेल तर तो मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी त्याच्यावरही व्हिडिओ बनवेल आणि आपलं समाधान करण्याचा प्रयत्न करेल. तर चालेल मंडळी, थांबतो. धन्यवाद.